दरम्यान राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळांना डावलल्याची चर्चा आहे। यावरून विरोधकांनीही निशाणा साधलाय। अजितदादांनंतर राष्ट्रवादीत सुरू असलेलं राजकारण भाजपच्या नियंत्रणात सुरू असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलाय, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय। याचाच अर्थ त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय दिसतो, पण तो भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही हा मुद्दाही मला असं वाटतं चुकीचा आहे। कारण भारतीय जनता पार्टी या समीर भुजबळावर सगळे आरोप आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। या कारणानं भारतीय जनता पार्टी नाही म्हटली असू शकते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाही म्हटली असू शकते। परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादानंतर राजकारण चालू आहे ते जर बघितलं तर मला असं वाटतं एक वेगळ्या दिशेनं चालू आहे, भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणाखाली चालू आहे एवढंच म्हणता येईल। असं आहे, छगन भुजबळ आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांना कदाचित ते मंत्रीपद सोडायची इच्छा नसेल, परंतु मी असं म्हणणार नाही की माझा तो अधिकारही नाही राष्ट्रवादीमध्ये विशेष करून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।